लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा 25वा हप्ता कधी भेटतो आणि कोणाला भेटतो याबद्दलची एक मोठी अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, नवीन अपात्र यादी जाहीर झालेली आहे. लाडक्या बहिणींनो, तुमचंही नाव त्या यादीमध्ये आहे का हे एकदा बघणं अनिवार्य आहे. अन्यथा तुम्हाला लाडक्या बहिणींनो इथून पुढचे हप्ते भेटणार नाही, कारण जून महिन्यामध्ये अनेक बहिणी अपात्र झालेल्या आहेत. तर ही नवीन यादी काय म्हणतात सगळं सगळं अपडेट देणार आहे. तुमचं नाव त्या यादीमध्ये आहे का एकदा चेक करा, अन्यथा तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार नाही आहे. आणि या जुलै महिन्याचा जो हप्ता आहे लाडक्या बहिणींनो, हा तर नक्कीच ऑगस्ट महिन्यामध्ये मिळेल. पण ऑगस्ट महिन्यामध्ये दोन असे मुद्दे आहेत की त्याच्यामुळे आपल्याला हे जे 1500 आहे की 3000 आहे, हे कधी तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतं याबद्दलची सुद्धा अपडेट आलेली आहे. या सर्व अपडेटला घेऊन मी तुमच्या समोर ठेवणार आहे. तर चला लाडक्या बहिणींनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. आनंदाच्या बातमी तुम्हाला सर्वांना सांगतो आणि दुःखाची बातमी सुद्धा सांगतो. बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल तर जुलै महिन्याचा हप्ता आपल्याला ऑगस्ट मध्ये मिळणार. जून महिन्याचा हप्ता आपल्याला जुलै महिन्यामध्ये मिळाला. आता जुलै महिन्याचा जो हप्ता आहे, ज्या महिन्याची तुम्ही आतुरतेने वाट बघताय, तो हप्ता आहे आपल्याला ऑगस्ट मध्ये मिळणार. बरोबर? तुम्ही बघितलं असेल लाडक्या बहिणीनो, जून महिन्याचा हा हप्त्याचा जो जी आहे, तो 8 जुलैला प्रसिद्ध झाला. म्हणजे आता जुलै महिन्याचा जो जी आहे, लाडक्या बहिणींनो, नाही म्हटलं तरी ऑलमोस्ट कधीपर्यंत येऊ शकतो रे? आपल्याला 10 तारखेपर्यंत प्रसिद्ध होऊ शकतो. म्हणजे जी येईल. कारण इकडे 8-9 सॅटर्डे संडे आहे. तर आपल्याला 10 तारखेला काय मिळणार? जी मिळणार. आणि 15 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींनो काय मिळणार? आपल्या अकाउंटला पैसे जमा होईल. ठीक आहे? 15 तारखेपर्यंत आपल्या अकाउंटला पैसे जमा होईल. पण लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल तर 29 तारखेला म्हणजे 29 ऑगस्टला लाडक्या बहिणींनो रक्षाबंधन आहे. रक्षाबंधन आहे आणि हा बहिणींचा त्योहार आहे. बरोबर? तर सरकारने तुम्हाला काय वाटतं लाडक्या बहिणींनो, 1500 रुपये द्यावे की ऑगस्टचाही हप्ता त्याच महिन्यामध्ये द्यावा, म्हणजे दोन्ही महिन्याचे मिळून 3000 रुपये द्यावे का? तुम्हाला वाटतं का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तर हेच म्हणतोय की 15 ऑगस्टला 2025 मध्ये सुद्धा तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट झालेले होते आणि यावेळेस सुद्धा लाडक्या बहिणींनो 15 ऑगस्ट पर्यंत तुमच्या अकाउंटला 1500 रुपये जमा होणार म्हणजे होणार. पण त्याच महिन्यामध्ये म्हणजे अखेरच्या दिवसांमध्ये काय आहे, 29 ऑगस्टला रक्षाबंधन आहे आणि भावाकडून लाडक्या बहिणींना काय रक्षाबंधनाचं गिफ्ट पाहिजे का? तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला 1500 रुपयावरच समाधान मानायचं आहे की या लाडक्या भावांनी तुम्हाला लाडक्या बहिणींना गिफ्ट म्हणून अजून ऑगस्ट महिन्याचा हप्ता ऑगस्ट मध्येच द्यावा. जसं तुम्ही बघितलं तर ऑगस्ट संपणारच आहे ना. 30 ला संडे आहे, 31 ला ऑगस्ट संपला. तर मग माझं असं म्हणणं आहे, सरकारला ऑगस्ट महिन्याचा हप्ता ऑगस्ट मध्येच द्या आणि जुलैचा हप्ता सुद्धा ऑगस्ट मध्ये द्या. म्हणजे 2 महिन्याचे जे हप्ते आहे 25 आणि 26वा हप्ता म्हणजे 3000 रुपये सरकारने लाडक्या बहिणींना रक्षाबंधनची भेट म्हणून द्यावी, अशी मी मागणी सरकारकडे करतो. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि त्याच्यानंतर अत्यंत महत्त्वाची अपडेट लाडक्या बहिणींनो बघा, लाडकी बहीण योजनेची अंतिम यादी जाहीर, अंतिम यादी जाहीर. लाडक्या बहिणींनो तुम्ही लक्षात घ्या, ज्याही लाडक्या बहिणी आता जून मध्ये अपात्र ठरलेल्या आहेत, त्या बहिणींची अंतिम यादी जाहीर झालेली आहे. 80 लाखापेक्षा जास्त महिला अपात्र, तुमचं नाव यादीत आहे का? हे चेक करणं अत्यंत गरजेचं आहे. आता हा जो 80 लाखाचा जो नंबर आहे, लाडक्या बहिणींनो, हा वेगळा नंबर आहे. जसं तुम्ही बघितलं असेल, पहिले नंबर होता आपल्याकडे 91 लाख. इतक्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या. तर यापैकी जर तुम्ही काढलं असेल तर काही बहिणी पुरुषांचे अकाउंट ओपन झाले होते, काही बहिणी वयामध्ये नव्हत्या, काही बहिणींनी फॉर्म भरला नव्हता. तर ज्या बहिणींनी ई-केवायसी केलेली नाहीये लाडक्या बहिणींनो, त्या बहिणींचा नंबर समोर आलेला आहे. आता ऑलमोस्ट 65 लाख बहिणींनी ई-केवायसीच केलेली नाहीये. मग या 65 लाख बहिणी एकत्र केल्या आणि ज्या बहिणी आता असं म्हणू शकतो ना, ज्यांचं वय 65च्या वरती गेलं, अशा 86 लाख बहिणी अपात्र. आणि हा जो नंबर आहे, याला सुद्धा आता काउंट मध्ये जर घेतलं तर तो कोटीच्या वर जाणार आहे. म्हणून तुमचंही नाव जून महिन्यामध्ये अपात्र गेले का? तुम्हाला जूनचा हप्ता भेटला की नाही भेटला? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. अन्यथा तुमचा इथून पुढचे जे लाभ आहे ते बंद होण्याची दाट शक्यता आहे. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सर्व प्रकारची पडताळणी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या पडताळणीनंतर राज्यातील पात्र लाडक्या बहिणींची अंतिम संख्या 1,66,28,048 इतकी निश्चित झालेली आहे. या सर्व पात्र महिलांच्या खात्यात जून महिन्याचे अनुदान वर्ग करण्यात आलेले आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जूनचा हप्ता झालेला आहे, मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. 80 लाखाहून अधिक अर्ज अपात्र. योजना सुरू झाली होती सुमारे 2,87,00,000 महिलांचे अर्ज आले होते. मात्र कागदांची आणि अर्जांची काटेकोर तपासणी केल्यानंतर 80,71,952 महिला अपात्र ठरल्या आहेत. पडताळणी दरम्यान सुमारे 24 लाख महिलांनी चुकून स्वतःची नोंद शासकीय कर्मचारी अशी केली होती, त्यामुळे त्या अपात्र ठरलेल्या आहे. बघा, म्हणजे जे प्रश्न सरकारने विचारले होते, किती नालायक सरकार आहे, किती ढोंगी सरकार आहे, किती मतलबी सरकार आहे. हे सीजीपी प्रोटेस्ट मध्ये तुम्ही बघितलं असेल, कॉक्रोच जनता पार्टी ही फक्त त्या
कोणती ही जी चळवळ आहे, ही लेफ्टिस्ट व्हर्सेस राइट विंग अशी नाहीये विद्यार्थी मित्रांनो, लाडक्या बहिणींनो, बरोबर? म्हणजे डावा पक्ष, उजवा पक्ष किंवा हिंदू, मुस्लिम, शीख, पारसी असा कोणताच नाहीये. हा मुद्दा आहे महाराष्ट्राच्या, भारताच्या जे विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे आणि या स्टुडंट्स प्रोटेस्टमध्ये जे काही सरकारने केलं, ते दुःखद असं घडलेलं आहे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बघितलं असेल, काल मुंबईमध्ये काय झालं, एका महिलेने, एका दुर्गेनी ते सगळं पोलिसांचं वाहन अडवलं. तर तुम्ही विचार करा, या महिलांमध्ये किती क्षमता आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यामध्ये इतकी क्षमता आहे, तुम्ही सरकारला नतमस्तक करू शकता. म्हणून मी तुम्हाला सांगतो, लाडक्या बहिणींनो, तुम्ही आवाज उठवणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही 80 लाख बहिणींनी सरकारसमोर आवाज उठवला, त्या सरकारला नतमस्तक व्हावं लागेल. तिथे एका बहिणीने आवाज उठवला, तर अख्खं ते पोलीस जागृत झालं, त्या मुलांना सोडण्यात आलं. तर तुम्ही तर एक 80 लाख आहे, 91 लाख बहिणी आहे, करोडोच्या वर बहिणी आहे. तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये गेला ना, पूर्ण महाराष्ट्राची स्थिती चेंज करू शकता. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जागा होणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला आवाज उठवणं गरजेचं आहे. नाहीतर हे सरकार आपल्याला सर्वसामान्य नागरिकांना ते किडे मकोड्यासारखं त्यांच्या पायाखाली, त्यांच्या तलवाखाली आपल्याला काय करणार आहे? मारून टाकणार आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्ही आवाज उठवा. गेल्या अनेक महिन्यांपासून तुम्ही पात्र असून सुद्धा तुमचा लाभ बंद झालेला आहे. सगळ्या सरकारी ऑफिसेसमध्ये व्हिजिट द्या. या कालावधीत 24 लाखांपैकी 20 लाख महिलांनी नोंद दुरुस्त केली आणि त्या पुन्हा पात्र केवळ 4 लाख महिलांनी ठळक निकषात न बसल्यामुळे ते अपात्र ठरलेले आहेत. 65 लाख बहिणींनी केलेलंच नाहीये. सुरुवातीला यासाठी वर्षाला 36,000 कोटी रुपयांची तरतूद करावी लागत होती. त्यामुळे सरकारवर मोठा आर्थिक ताण आला होता. आता पडताळणी पूर्ण झाल्यामुळे सरकारचा महिन्याचा अल्मोस्ट 2,500 कोटी रुपये म्हणजे वाचणार आहेत. त्यामुळे वर्षाला 12,000 कोटीच रुपयांची बचत होणार आहे. म्हणजे विचार करा, सरकारची बचत होईल. पण ज्या बहिणींना खरंच पैशांची नितांत गरज होती, ज्या बहिणी आपल्या मुलांचं संगोपन आहे, मुलांचं शिक्षण आहे, आपल्या फॅमिलीचं आरोग्य आहे, हे करू शकत होती. आता त्या बहिणी करू शकणार नाहीये. त्यांच्याकडे खरंच त्यांची दयनीय व्यवस्था होती. तरी सुद्धा सरकारने त्यांचा लाभ सरकारच्या चुकीमुळे बंद करण्यात आलेला आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्ही जागृत व्हा, एकत्र या आणि या सरकारला झुकायला पुढे तुम्ही कारणीभूत करा. कारण की हे सरकार नालायक आहे, ढोंगी आहे, मतलबी आहे. है ना? काय-काय बोलायला गेलं, तितके शब्द अपुरे आहेत या सरकार विरोधात. लाडक्या बहिणींनो, एकच मागणी करतो, तुम्ही सुद्धा आता या विद्यार्थी प्रोटेस्ट सोबत मी सुद्धा माझा जो म्हणजे काय म्हणतो पाठिंबा या मूव्हमेंटला दिला होता आणि लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा आपला पाठिंबा असणार आहे. सरकारचे दरमहा किती पैसे वाचणार? सुरुवातीला यासाठी वर्षाला 36,000 कोटी रुपयाची तरतूद करावी लागत होती. त्यामुळे सरकारवर मोठा आर्थिक ताण आला होता. आता पडताळणी पूर्ण झाल्यामुळे महिन्याचे अल्मोस्ट 2,459 म्हणजे 2,500 कोटी रुपये वाचणार आहे. त्यामुळे वर्षाला 12,000 कोटीची बचत होईल, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर लाडक्या बहिणींनो, जुलैचा हप्ता 25वा हप्ता कधी भेटणार तुम्हाला? 15 ऑगस्ट पर्यंत भेटणार. पण माझी सरकारकडे नम्र विनंती ही आहे, की त्याच महिन्यामध्ये रक्षाबंधन 29 तारखेला असल्यामुळे लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र द्यावा, रक्षाबंधनाची भेट म्हणून. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा ते वाटतं का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जी नवीन अपात्र यादी आली आहे, ती ladkibhin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला उपलब्ध आहे. लॉग इन करा. त्यानंतर लाडक्या बहिणींनी लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तिथे दिसेल, की तुम्ही अपात्र की पात्र जून महिन्याचा हप्ता भेटला की नाही सगळं तुम्हाला दिसणार. आता तुम्ही 1,500 किंवा 3,000 नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता थांबतो. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये भेटतो. बाय बाय.